1993च्या प्रकरणावरून कदमांची कोंडी। बायकोला जाळलं की जळाली। परबांचा कदमांना काटेरी सवाल। 1993ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं, ते जाळून घेतलं का तिला जाळलं? बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर मृतदेहाचा छळ केला असा आरोप शिंदे सेनेचे नेते रामदास कदमांनी केला आणि आरोपांनी राज्यात वादळ उठलं। मात्र या आरोपांना उत्तर देताना ठाकरे गटाच्या अनिल परबांनी थेट 1993चं प्रकरण उकरून काढत रामदास कदमांना घेरलंय। रामदास कदमांची बायको जळाली की जाळली असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करा अशी मागणीच अनिल परबांनी केली आहे। तर हा आरोप फेटाळून लावत परबांना कोर्टात खेचण्याचा इशारा रामदास कदमांनी दिलाय। 1993ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं, ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे। त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते, स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला। स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेस मी वाचवलं माझ्या पत्नीला। हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहे। माझ्या पत्नीला मी वाचवले। 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती, 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे, मी थांबलो होतो त्या कॉटमध्ये घेऊन। एवढंच नाही तर रामदास कदमांनी खुद्द बाळासाहेब ठाकरे जसलोक रुग्णालयात पत्नी ज्योती कदम यांना भेटण्यासाठी आल्याचंही सांगितलं। बाळासाहेब स्वतः आले होते, याला लाज वाटली पाहिजे। स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन बसले, साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मीटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवलं। रामदास कदमांनी 13 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाच्या छळाविषयी केलेलं वक्तव्य असो वा 32 वर्षानंतर परबांकडून रामदास कदमांच्या पत्नीच्या अपघाताविषयी केलेलं वक्तव्य असो, यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापणार एवढं निश्चित आहे। मात्र सरकार अनिल परबांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी करणार का याकडेही राज्याचं लक्ष लागलंय। संजय गडदेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।